नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक अशी रेसिपी जी कोकणामध्ये पिकणारी म्हणजे काजू। काजू एक मार्च एप्रिल ह्या महिन्यातच येतो। त्या महिन्यात जे स्वाद मिळतो ना ते अप्रतिम, अगदी रेस्टॉरंट टाईप। आपण आज बनवणार आहोत रेसिपी काजूची, ओल्या काजूची भाजी, आणि इतकी चविष्ट आहे जिथे तुम्ही एक भाकरी खाण्याच्या ऐवजी एक चपाती खाण्याच्या ऐवजी 2-3 चपात्या खाल। तर पाहूया कशा प्रकारे बनवायची रेसिपी। ओल्या काजूला लागणारं साहित्य कोणतं लागतं ते आज आपण पाहूया। आता इथे मी एक मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत उभे, टोमॅटो मोठा घेतलेला आहे, एक बी काढून स्वच्छ घेतलेला आहे जेणेकरून ह्या स्टोनचा त्रास होऊ नये म्हणून। खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8 सोलून, कोथिंबीर छानपैकी कवळी अशी चिरून घेतलेली आहे। इथे घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, 1 छोटा चमचा जिरं। इथे सुके काजू घेतलेले जे ग्रेव्हीसाठी आपल्याला उपयोगी येणार आहेत पुढे। इथे गरम मसाला म्हणजे खड्या मसाल्यामध्ये घेतलेले आहेत तमालपत्र 2 पानं घेतलेली आहेत, 4 लवंग घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेली आहेत आणि 4 वेलच्या घेतलेल्या आहेत। हळद अर्धा चमचा। हा घरगुती मसाला आहे माझा अगदी पद्धतीचा, त्याची रेसिपी नक्की पहा, मी टाकलेली आहे कशा पद्धतीने बनवायचा आहे ते। घेतलेला आहे मी 1 चमचा। तुम्हाला लागलं चव जर कमी मीठ मसाला आपला तिखट जर कमी हवं असेल तर तुम्ही घरगुती न वापरता थोडी काश्मीरी मिरचीचं रंग सुद्धा तुम्हाला पावडर इथे चालू शकते। नंतर इथे हिंग घेतलेला आहे आपल्या चवीनुसार, म्हणजे अर्धा चमचाच्या कमी। इथे धनापूड पावडर घेतलेली आहे मी इथे 1 चमचा। इथे मी काजू सोलून घेतलेले आहेत ओले, तुम्हाला दाखवण्यासाठी इथे काजून ठेवलेले आहेत। इथे गरम पाणी केले आहे आणि ते काजू मी टाकलेले आहेत। आपण हे सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, ह्याची सालं आहेत ती अशी निघतात। अगदी 2 मिनिटासाठी काजू गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि लगेच त्याची सालं काढून घ्यायची आहे। साजूक तूप थोडंसं एखादा चमचा घ्यायचा आपल्याला आणि लागणार आहे तेल। इतकं साहित्य लागतं ओल्या काजूच्या भाजीला। आपण एकदा सुक्या काजूच्या भाजी ओल्या पद्धतीने कशी करावी ती सुद्धा आपण पाहणारच आहोत, पण आज आपण पाहणार आहोत ओल्या काजूची भाजी, अगदी चविष्ट चमचमीत अशी। पण त्या अगोदर माझे जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवीन असाल तर साईडची बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। चला आता आपण हे सगळं साहित्य तर घेतलेलं आहे। गॅसवरती ठेवलेली आहे कढई, गॅस लावून घेऊया। कढई थोडी गरम झाल्यानंतर इथे आपण 1 चमचा घेतलेला आहे साजूक तूप। साजूक तूप नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तेल सुद्धा चालेल, पण साजूक तुपाने खमंग असा वास येतो काजूला। आपण इथे काजू जे घेतलेले आहेत सुके ग्रेव्हीसाठी ते छानपैकी असे खरपूस भाजून घेणार आहोत। परतत राहायचं आहे, गॅसची फ्लेम एकदम कमी करून घ्यायची आहे। साजूक तुपाने चव सुद्धा खूप वाढते आणि सुंदर असं वास पण येतो, छान चविष्ट होते भाजी, कोणती काजूची भाजी वगैरे। आणि घरगुती पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलमध्ये होणार आहे अगदी, रेस्टॉरंटमध्ये जायची सुद्धा गरज नाही। आपण अशा पद्धतीने जर भाजी केली काजूची, ओल्या काजूची भाजी। आता इथे आपण असे छानपैकी हे जे आहेत काजू सुके ते खरपूस भाजून घेणार आहोत। जोपर्यंत ह्याला सुंदर असा वास सुटत नाही तोपर्यंत भाजणार आहोत। काजू आपले खरपूस भाजून झालेले आहेत, आपण आता ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये। इथे आपण थोडंसं तूप आपलं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते राहून द्यायचं तसंच, आणि त्याच भांड्यामध्ये 4 पळी तेल टाकणार आहोत। छोटे पळ्या आहेत माझ्या, मोठे असतील तर तुमच्या 2 पळ्या सुद्धा भरपूर होणार आहेत। इकडे 4 पळी आपण याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे काजू काढून घेतलेले आहेत आणि परत गॅसवरचे जे तेल थोडं राहिलं होतं तूप, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो आपण छानपैकी असा नरम करून घेणार आहोत। इथे पहा अशा प्रकारे आपण हलवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो नरम पडेल कांदा। त्यामध्ये जे लसूणाच्या पाकळ्या ज्या आहेत आपण त्या सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। कांदा थोडा नरम झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो।
इथे कांद्याचा रंग तुम्हाला बदललेला दिसतोय, थोडं नरम झालेला आहे, लसूण सुद्धा थोडा ब्राउनिश कलरमध्ये आहे. तेव्हाच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो एकदम व्यवस्थित असे बिया वगैरे काढून घेतलेले आहेत. का होतं, बिया असल्या की स्टोनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी टॅमॅटो कोणत्याही भाजीला वापरलं तर नक्की ते टॅमॅटो धुवूनच घ्या, बी सर्व काढून. मग टोमॅटोचं पुढे काय करायचं असेल ते तुम्ही नक्की अशा प्रकारे करा. आता इथे टोमॅटो टाकून मिक्स करून घेतोय आणि तो पण सॉफ्ट एकदम करून घ्यायचा आहे. इथे टोमॅटो नरम होतोय तोपर्यंत जो आपण ओला खोबरा घेतलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून छानपैकी असं भाजून घेऊया. इथे आता आपलं सगळं तयार झालेलं आहे. हे जे मसाले तयार करून मस्तपैकी नरम पडलेला एकदम कलर चेंज झालेला आहे. आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जे भाजलेले काजू होते ते सुद्धा ह्यामध्येच टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये झाकण लावून घेऊया आणि थोडंसं पाणी ह्यामध्ये टाकूया आणि मिक्सरला छानपैकी ग्रेव्ही तयार करून घेऊया. इथे छानपैकी असं बघा, इथे पाणी थोडंसं टाकून घेऊन आपण वाटण तयार करूया. पहा, इथे आपण छानपैकी अशी त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे सगळ्या वाटणाची. आणि आता इथे कढई आहे जी आपली ठेवलेली होती तीच ठेवलेली आहे. गॅस लावून घ्यायचा आहे, तेल टाकून घ्यायचे आहे चार पळ्या. इथे आता आपण जो तेल छानपैकी गरम झालेला आहे, जिरं टाकून घ्यायचे आहे. इथे जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर टाकणार आहोत हिंग. नंतर जे आपले खडे मसाले आहेत ते ह्यामध्ये टाकून घेणार आहोत सगळे. नंतर इथे टाकणार आहोत धनापूड, हळद, मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये टाकणार, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. जो आपण मसाला घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायची आहे छानपैकी अशी. अगदी रेस्टॉरंट टाईपच होणार आहे सगळं. मिक्स करत राहायचं आहे. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्याला जे ग्रेव्ही लागलेली आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे. ह्यावरती आपण ठेवूया झाकण. ह्याच्यामध्ये जो गरम मसाला घेतलेला तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं ते सुद्धा ह्यामध्ये टाकणार आहोत. आणि आपण याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे खूप छान प्रकारे अशी तेल सुटेल असं. इथे आपले 2 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढूया. पहा, इथे वरती असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण हे जे काजू घेतलेले आहेत ओले काजू ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे. वास आत्ताच खूप सुंदर येतोय ग्रेव्हीचा, सेम रेस्टॉरंट टाईप आहे. पहा, खूप सुंदर असं वास सुटलाय आणि कलर सुद्धा खूप अप्रतिम आलेला आहे. कुठल्याही चपाती बरोबर, रोटी बरोबर अगदी खूप छान लागेल असं. आता ह्यामध्ये आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जो आत्ता आपण थोडंसं ह्याची कन्सिस्टन्सी आत्ताच हे करून घ्यायची आहे. आपण ह्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. पहा, अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता ह्यावरती झाकण ठेवूया अगदी 5 मिनिटासाठी. इथे आता आपले 5-6 मिनिटं झालेले आहेत. आपण हे झाकण काढून घेऊया. मधून मधून मी फिरवत होते, हात त्याच्यावरनं असे हलवत होते. पहा, तरी खूप छान अशी सुटलेली आहे आणि काजूसुद्धा आपला वास खूप सुंदर येतोय. त्यावरती आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर. काजू छान शिजलेले आहेत. कोथिंबीर पेरून घ्यायची आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंट टाईप ओल्या काजूची भाजी.
बागेतली फुलं जरी एकत्र केली तरी या गुलाबाची सर नाही येणार. आजपर्यंत असं काही झालेलं नाही.